तर या प्रकारे छोटे छोटे बर्ड आलेले आहेत. हे पाहू शकता तुम्ही या ठिकाणी. ही जी सायकल दिसत आहे तुम्हाला. हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. तर आजची ब्लॉगची स्टार्टिंग करत आहे बाहेरून. पाहू शकता तुम्ही गार्डनमध्ये या ठिकाणी. हे आहे गार्डनमध्ये बसून. काल रात्री इथं झोपलो होतो बाहेर, फॅन वगैरे लावून होता. आता चुलीवरती ठेवून आहे कढी. आज कालचीच प्रोसिजर बनवायची, बिबड्या बनवायचे परत. पण ह्या नवीन बिबड्या आहेत. ह्या मक्याच्या आहेत ना, मक्याच्या बिबड्या. ह्या कालच्या बिबड्या आहेत. काल आपण वाळू घातल्या होत्या. आज कंप्लीट वाढल्या, तरी थोड्याफार आहेत ओल्या. आज याला परत उन्हामध्ये ठेवायचं आहे. ते जास्त ओल्या आहेत त्या. मोस्ट ऑफ तर वाढून गेल्या, पण काही राहतात ना, त्यांना आज परत ठेवायचं या टाईपमध्ये. तर या ठिकाणी पाणी गरम झालेलं आहे. आता त्याच्यामध्ये इन्ग्रेडियंट टाकून कालसारखे बिबड्या बनवायचे आहे. तयार केला आपण घाटा. आता हे शिजवण्यासाठी ठेवलेला आहे. या ठिकाणी पपईच्या झाडाला पपई पण लागून आहे. या ठिकाणी लागून होते 4-5, पण माकडं आले तर माकडांनी सर्व खाऊन घेतल्या. आता एकच पपई राहिले. तर फ्रेंड्स, मी जातो होता आंघोळीला. आंघोळ करून रेडी होतो. भेटू थोड्या वेळानंतर. तर फ्रेंड्स, आंघोळ वगैरे करून झालो रेडी. आता या ठिकाणी प्रोसिजर चालू आहे बिबड्या बनवायची. हा घाटा शिजलेला आहे पूर्णपणे. बस आता त्याला टाकायचं आहे याच्यावरती. काल पण याच्यावरच टाकलं होतं, फक्त काल हा कापड होता. आता आपल्याला प्लास्टिकच्या पन्नीवर टाकायचं आहे. तर या ठिकाणी आता आई टाकत आहे घाटा. पाहू शकता तुम्ही 1 बाय 1 कालसारखंच सेम प्रोसिजर. पण ह्या पन्नीवर आहे, फक्त ह्या पन्नीवर आहे. कालच्या कापडावरती होते, आज पॉलिथिनवर आहे. तर फ्रेंड्स, या ठिकाणी पहा किती मुंग्या आल्या. खूप साऱ्या मुंग्या येऊन या ठिकाणी. एक लाईनने बिलकुल चालत आहे. नेहमी इथंच राहतात त्या. तर फ्रेंड्स, तुम्हाला एक जुनी गोष्ट दाखवतो, जे माझ्या पप्पाची आहे. हे पाहू शकता तुम्ही या ठिकाणी. ही जी सायकल दिसत आहे तुम्हाला, ही माझ्या पप्पाची आहे. त्या आधी चालवत होते ते. नंतर बाईक घेतल्यानंतर त्यांनी सायकल ठेवून दिली. आता कोणी वापरत नाही ही सायकल. खूप जुनी आहे ही. पलीकडची जी सायकल दिसत आहे छोटी, ही माझी सायकल आहे, ही ग्रीन कलरची. तर फ्रेंड्स, हे सीताफळाचं झाड आहे. पाहू शकता तुम्ही, ओळखू येत असाल. या सीताफळाच्या झाडाला या ठिकाणी पाहू शकता, या ठिकाणी बर्ड आलेले आहे. हे छोटं बर्ड. तर या प्रकारे छोटे छोटे बर्ड आलेले आहेत. हे कळी आहे. या कळीचं पुढे नंतर सीताफळ बनते. हे या ठिकाणी आहे, आणखी या ठिकाणी आहे. हे बर्ड लागलेलं आहे या ठिकाणी. याची कळी बनून पुढे फळामध्ये रूपांतर होते. झालेलं आहे कंप्लीट बिबड्या टाकून. पाहू शकता, ही लास्ट आहे. कढई खाली झाली पूर्ण. मॉम, वर्क डन, कम्प्लिटेड. तर या ठिकाणी बनत आहे पराठे. हे कशाचे आहे? पालक पराठे. हे पालक पराठे आणि ते बीटरूटचे पराठे. तर आज जेवणामध्ये आहे शेंगदाण्याची चटणी, कढी, पालकाचं सूप आणि पालकाचे पराठे, आणि सोबत सॅलड वगैरे. बीट बाकी आहे काय? आणि बीटरूट बाकी आहे. तर आजचं जेवण खूप मस्त आहे. हे माझं फेवरेट आहे. पालक पराठे, कढी, शेंगदाण्याची चटणी सोबत सलाद. हे माझं फेवरेट आहे जेवण. तर जेवणासोबत आणखी पालक पराठ्यासोबत हे कोणते, हे बीटचे पराठे बनवले. एक रेड, एक ग्रीन.
तर फ्रेंड्स हा ग्लास तुटला होता, त्याला आम्ही जॉईन करत आहे आता विथ द हेल्प ऑफ फेविक्विक. हा काच आहे, इथं फेविक्विक अटॅच करून चिटकून जाते. चिटकलं बस, फक्त साईडने फेविक्विक टाकून द्यायचं, पहिल्यासारखा ग्लास रेडी. तर फ्रेंड्स ज्या सकाळी बिबड्या केल्या होत्या आईनं त्या काढल्या, एकदम चांगल्या प्रकारे निघायला पाहू शकता. सर्व व्यवस्थित निघालं. त्याला 2 वेळा पलटावं लागलं मग निघालं ते. तर आता जाते मॉलमध्ये थोडं ग्रोसरी सामान आणायचं होतं, तर आईने जाणार आहे आता थोड्या वेळात. तुम्हाला मॉल पण दाखवतो. तुम्हाला जो आधी दाखवला होता पूजा मॉल, त्याच मॉलमध्ये जायचं आहे, तर बघू तिथे गेल्यावर. तर फ्रेंड्स जात आहे मॉलमध्ये, पाहू शकता आई आहे सोबत. तर फ्रेंड्स सामान वगैरे घेऊन झालं, आता निघत आहे आम्ही घरी. तर फ्रेंड्स हे आहे गणपती बाप्पाचं मंदिर, नमस्कार करून घ्या. लहानपणी खेळायला जात होता. लहानपणी तर खेळत होतो आम्ही, आता बस जाते घरी. इथं मागेच माझं घर आहे, तुम्हाला माहीतच आहे, बिल्डिंगच्या बाजूला, बिल्डिंगच्या समोर हे वाट, इथून जायचं आहे. तर फ्रेंड्स आलो आम्ही घरी किराणा सामान घेऊन. लाईट लाव, लाईट हे लगाय लाईट. तर फ्रेंड्स आज जरा गळा दुखत आहे, काय माहीत कशामुळे, माहिती नाही कशामुळे दुखत आहे आज गळा दुखत आहे. कोणती गोळी? संत्री गोळी. हां, आज ते तुम्हाला माहीत असेल संत्री गोळीची भेटते एवढी गाडी, ऑरेंज कलरची. त्या गोळीमुळे गळा दुखत आहे. त्याच्यामध्ये जे निंबू सत्व जरा जास्तच झालं होतं, त्याच्यामुळे या ठिकाणी चहाची तयारी चालू आहे. कारण गळ्याला थोडा आराम भेटला पाहिजे म्हणून, गळ्याला आराम भेटला पाहिजे म्हणून या ठिकाणी बनवणं चालू आहे चाय. चायचं पाकिट, हां, मुरमुरा, चाय पाकिट शोधायला लागणार त्याच्यात. चाय मसाला, चाय मसाला, एवढं मोठं सामान आणलं गाईज आम्ही कुठून, मॉलमधून. चाय मसाला, पाणीपुरी मसाला भेटला, चाय मसाला नाही आहे. शेवभाजी मसाला आहे हा. सर्व सामान खाली करून देऊ आपण, आता भेटून जाते. हा चाय मसाला, नॉट स्पॉन्सर्ड, येलो. घेऊन येऊ ना मग नंतर बाहेर गेलो की. एवढं मोठं सामान आणलं होतं आणि सोबत मुरमुरा बनवते या ठिकाणी. चाय मस्त अद्रक टाकून, पाहू शकता शिजत आहे. तर फ्रेंड्स गळा दुखत आहे, हे घेते चाय. तर फ्रेंड्स आज परत बाहेरच जेवत आहे. जेवणामध्ये पाहू शकता तुम्ही, जेवणामध्ये कढी, भाकर, कांदा आणि बिबड्या वगैरे भाजलेल्या. आणि हे जे आहे हे खूप जुन्या काळातलं तेल ठेवायचं साधन आहे. याच्यामध्ये हे बऱ्याच वर्ष झालेलं, 30 ते 40 वर्ष झालेलं आहे हे तेल ठेवायचे जे आहे ते. माझ्या आजीच्या हातचं, माझ्या आजीने यूज केलेलं आहे हे. आणि त्याच्या आतमध्ये एक छोटंवालं याने तेल काढायचं असतं. हे खूप जुनं आहे, 40 ते 50 वर्ष झाले असं मला. तर असं आम्ही जेवण करत आहे. आईला उपवास आहे तर आई भकर खात आहे. तर चला जेवण झाल्यानंतर भेटू. तर फ्रेंड्स जेवण वगैरे झालं, आता ब्लॉग करतो एडिट. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग, बाय. या ठिकाणी पाहता मी हॅरी पॉटर.